इंस्टा फेसबुकवर काही एवढ्या रिकाम टवड्या बाया आहेत ना, त्या घरचं काम करत नाही. मला म्हणतात तुला तेच काम जडतं. ते काम करू करूनच बघ घरासाठी मी 60,000चं फर्निचर घेतलेलं आहे आणि ते पण कधी भोगीच्या दिवशी. आणि हे स्वामींचं देवघर. त्याच्यानंतर करायची होती भोगीची भाजी. मग ब्लिंकिटवरून स्वतःच्या पैशांनी बोलावून घेतलं. भोगीची भाजी केलेली आहे मस्त गरमागरम आणि मग केल्या भाकरी. आता मला या बाईला विचारायचं आहे, मला हेच काम जमतं तर हे तर प्रत्येक स्त्रीला काम जमतं. हे काम करण्याची लाज नाही, कारण तू तुझ्या घरी करत नसतील. एक तर तू ना अब्जोपतीची पोरगी असेल आणि प्रत्येक स्त्रीला काम हे लागूच आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आणि हे सर्व केल्यानंतर मी मीडिया पण हाताळते, माझे मुलं पण बघते आणि संध्याकाळी मस्तपैकी तिळगुळाचे लाडू पण केले. का बाई तुला काम जमत नाही की तू घरचे कामं करत नाही हे मला नक्कीच सांग. आणि प्रत्येक स्त्रीला हे काम करावंच लागते आणि विशेष म्हणजे हे काम करण्याचे मला पैसे पण मिळते आणि ह्याच कामावर माझं घर चालते, मला ज्या मुलांचं शिक्षण चालते आणि मी हे चांगल्या पद्धतीने लाईफ जगत आहे. कुठलंच काम कमी नाही किंवा खराब नाही आहे. त्याच्यामुळे ज्या ह्या रिकामटवड्या बाया फेसबुकवर इंस्टावर फिरतात ना, त्यांना मला एकच सांगायचं आहे, जळू नका, बरोबरी करा. कदाचित एवढं लक्ष स्वतःकडे दिलं असतं तर अशी वेळ आली नसती. नंतर माझा नवरोबा आलेला आहे असा पाय घेऊन घरीचा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.